नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी माझ्या युरोप ट्रिपबद्दल म्हणजे फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्सची जी ट्रिप आहे माझी त्याच्याबद्दलचे व्हिडिओज देतोय. ह्याच्या आधीचा जो माझा व्हिडिओ होता तो पॅरिसवरचा होता, तो तुम्ही बघितला असेलच. आम्ही पॅरिसहून बसनं रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनवरनं ट्रेन पकडून आम्ही ब्रसेल्सला आलो. हे जे ब्रसेल्स आहे त्याला यायला आम्हाला साधारणपणे 2.5-3 तास लागले. आम्ही पोचल्यानंतर पहिलं काम काय केलं तर आम्ही तिथं राहणार होतो 4 दिवस. त्यामुळे आम्ही 4 दिवसाचा ट्रॅव्हल पास घेतला, तिथंच रेल्वे स्टेशनवरच घेतला. आणि त्या पासचाच वापर करून आम्ही आमच्या हॉटेलला गेलो. म्हणजे पुन्हा वेगळी तिकीटं काढा वगैरे काही करायला लागत नाही. मग आम्ही हॉटेलला गेलो. हॉटेलमध्ये आमचं सामान ठेवलं. दुपारचे 2:30-3 वाजले होते. मग सामान ठेवल्यानंतर चेक इन झाल्यानंतर मग हॉटेलमध्येच आम्ही मॅप घेतला आणि त्यांना विचारलं की आम्ही काय काय आत्ता जाऊन बघू शकतो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही बेस्ट वे सिटी सेंटरला जावा, ग्रँड प्लेसला जावा आणि ग्रँड प्लेसला गेलात की तुम्हाला तिथं बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. मग आम्ही परत मेट्रो केली आणि ग्रँड प्लेसला आलो. आता हे जे ग्रँड प्लेस आहे ते अतिशय मोठं पॅलेस आहे. म्हणजे ती जागा, चौक तो खूप मोठा आहे. तिथं सारखे इव्हेंट्स भरत असतात आणि त्या सगळ्या स्क्वेअरमध्ये, म्हणजे ते स्क्वेअर जे बांधलंय ते 1300 ते 1700 सालाच्या मध्ये बांधलेल्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत. त्या बोरेक्यू स्टाईलच्या बिल्डिंग्स आहेत. त्याच्यामध्ये फ्लॅमिश इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे फ्लेमिश कल्चर त्यात थोडंसं आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं दगडी बांधकाम आहे, खूप दगडी बांधकाम आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे गेबल्स म्हणून एक प्रकार असतो तो त्याच्यामध्ये आहे. नंतर त्याच्यामध्ये गिल्ट हाऊसेस आहे. आता तिथंच त्याच एरियामध्ये टाउन हॉल आहे, टेपिस्ट्रीज आहे, काउन्सिल चेंबर आहे, बँक्वेट हॉल आहे, त्याच्यानंतर मॅरेज हॉल आहे. त्याच्यानंतर तिथं असणाऱ्या गोष्टींमध्ये थोडंसं आम्ही फिरल्यानंतर आम्ही कोणाला तरी विचारलं तिथं की आता आणखीन आम्हाला जवळ काय बघता येईल. ते फोटो बिटो बरेच फोटो टाकलेत मी त्या चौकातले. त्यांनी सांगितलं की हे जे गेट आहे ह्या गेटमधनं गेलात की तुम्हाला सेंटचा एक स्टॅच्यू दिसेल. मग आम्ही गेलो, आम्ही तो सेंटचा स्टॅच्यू बघितला. म्हणजे तो झोपलेला सेंट आहे, त्याचाही फोटो टाकलाय मी. त्याच्या अंगावरनं तुम्ही हात फिरवायचा म्हणजे तुमच्या काही विश असतील त्या होतात. म्हणजे थोडक्यात काय की भारतामध्ये आपण देवाच्या पाय पडतो ते तो सेंट झोपवलेला आहे, त्याच्या अंगावरनं हात फिरवायचा. मग तिथून थोडं पुढे गेलं की बेल्जियम वेफल्स आणि वेपर्स आणि बेल्जियम चॉकलेट्स हे विकणारी बरीच स्टोअर्स आहेत. त्या स्टोअर्सच्या कॉर्नरला गेलं की तिथं आम्हाला मेनिकेन पीस म्हणून एक पुतळा लागला. तो पुतळा काही वेळेला त्याच्यावर कपडे घातलेले असतात, काही वेळेला मोकळा असतो. पण त्या पुतळ्याची स्पेशालिटी अशी आहे की तो एक लहान मुलगा कंटिन्युअस लघवी करत असतानाचा पुतळा आहे. ती लघवी म्हणजे तो फाउंटेन आहे तिथला. आता तिथे बोलताना ऐकलं असं आम्ही की बेल्जियम शहरामध्ये आग लागली होती, तेव्हा आग लागलेली असताना ती जे दोरा असतो, आग आग ज्याच्यावरनं पुढं पसरत जाते, त्याच्यावर हा मुलगा मुतल्यामुळे तिथून ते विझली आणि त्याच्यामुळे पुढचं शहर वाचलं. म्हणून त्या पुतळ्याला जरा ते महत्व देतात. मग आम्ही ते सगळं बघून संध्याकाळचं आम्ही तिथले स्पेशल डिशेस, फिश डिशेस, नंतर ते गाव बिअरसाठी फेमस आहे त्याची चव बघितली. आणि हे सगळं बघून आम्ही आमच्या हॉटेलला जाऊन रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आमची एक 3-4 तासाची बेल्जियमची ट्रिप होती. मग त्यांनी आम्हाला जे बोलवलं होतं ते आम्ही जिथं आधी उतरलो होतो त्याच स्टेशनला बोलवलं होतं. ते 12 o'clock स्टेशन म्हणून आहे, तिथं बोलवलं होतं जवळच. मग आम्ही तिथं गेलो. त्यांनी पहिलं काय केलं तर बसमध्ये बसवायच्या आधी आम्हाला तो जो काल स्क्वेअर बघितला होता आम्ही आदल्या दिवशी, त्या स्क्वेअर मधनं फिरवलं. फक्त ह्यावेळेला इन्फॉर्मेशन जास्ती मिळाली, म्हणजे काय काय आहे काय काय नाही ते सगळं आम्हाला बघायला मिळालं. आणि ते बघून झाल्यानंतर मग आम्हाला त्यांनी बसमध्ये घेतलं. मग म्हणजे थोडक्यात कालचं बघितलेलं आम्ही परत बघितलं, फक्त विथ एक्सप्लेनेशन. मग तिथून आम्ही बाहेर पडल्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी आम्हाला रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स, नंतर बेल्जियम रॉयल म्युझियम आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला दाखवत दाखवत तो आम्हाला ॲटोमियम म्हणून तिथे एक मोठं स्ट्रक्चर आहे तिथं घेऊन गेला. हे जे ऑटोमियम आहे हे लोखंडाचा जो अणू आहे त्या अणूचं स्ट्रक्चर आहे. 102 मीटर त्याची उंची आहे. स्टील आणि ॲल्युमिनियम पासून ते केलेलं आहे. त्याच्या आतमध्ये जाता येतं. आम्हाला वेळ कमी होता पण तरी आमच्याकडं पास त्यानं दिल्यामुळे आम्ही आत गेलो. आतमध्ये वरती जाऊन एक चक्कर मारून आलो. आम्ही ठरवलं की आपण इथं आपल्याला फ्री वेळ दुपारी मिळेल तेव्हा यायचं आणि हे बघून घ्यायचं. मग त्या पद्धतीनं मग आम्ही वरती जाऊन आलो. नंतर त्यांनी सांगितलं की अगदी शेजारीच मिनी युरोप म्हणून आहे, म्हणजे युरोपमधल्या सगळ्या महत्वाच्या स्ट्रक्चर्सचं
मिनिएचर मॉडेल करून तिथं ठेवलेलं आहे. अतिशय सुंदर केलंय. फक्त आम्हाला त्या दिवशी जाता आलं नाही आत. आम्ही त्या दिवशी नंतर गेलो. आम्ही इंडिपेंडेंटली येऊन गेलो. आणि तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशनमध्ये जवळजवळ 15 ते 18 जे फोटो मिळतील ते ह्या मिनी युरोपचे आहेत. म्हणजे तुम्हाला सगळे युरोपला जायला नको, ते तेवढं फिरलं की तुम्हाला मिनी युरोपचे सगळे फोटोग्राफी करता येते. तर ते आम्ही त्याचे फोटो टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. नंतर तिथून आम्हाला तो बिब्लिओथिक अल्बर्ट वनला घेऊन गेला. ती अतिशय मोठी लायब्ररी आहे. त्याच्यानंतर चर्च ऑफ नॉट्रडॅम त्यानं आम्हाला दाखवलं. नंतर बेल्जियम आर्मी म्युझियम, नंतर मिलिटरी हिस्ट्री म्युझियम, असं बरंच काय 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 काय, अर्थात त्यातलं बरंचसं त्यानं 80% त्यानं आम्हाला बाहेरनंच दाखवलं. कारण बसमधनं उतरली माणसं की परत चढायला वेळ लागतो. त्यामुळे आम्हाला एक 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 गोष्ट तो दाखवत गेला. आणि त्या सगळ्या टूरच्या शेवटी मग त्यानं आम्हाला थोडंसं काय म्हणूया आपण युरोपियन युनियनच्या ऑफिसेसच्या एरियातनं नेलं. आणि जिथून आम्हाला सुरुवात केली होती तिथे ट्रिप आमची सोडली. मग सोडल्यानंतर आम्हाला कसं होतं की आम्हाला वेळ होता. मग आम्ही परत परत गेलो आणि ॲटोमियमच्या तिथं जाऊन ॲटोमियममध्ये परत आतनं जाऊन आलो. आणि मिनी युरोपची पूर्ण डिटेल्समध्ये ट्रिप केली. त्यामुळं तो दिवस आमचा तिथं उत्तम गेला. आणि तिथूनही नंतर पुढं आम्ही थोडंसं आणखीनही काही काही गोष्टी बघून आलो. कारण आमच्याकडे पास होता, त्यामुळे प्रवासाचा प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला फक्त विचारायचं आणि जायचं एवढंच होतं. मग ते सगळं करून जेवण करून आम्ही हॉटेलला जाऊन त्या दिवशी रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी आमची घेंट आणि ब्रुगस या 2 गावाला ट्रिप होती. आता काही काही ज्या तिथल्या गोष्टी आहेत, जे थोडक्यात तिथून जायला साधारणपणे 2-2.5 तास लागतात. आणि सगळी टूर म्हणजे सकाळी सुरू झालेली टूर दुपारपर्यंत परत येतो आम्ही. मग आता ही जी टूर आहे ही करत असताना आम्ही काय काय ह्याच्यात बघितलं, तर घेंट ह्या गावामध्ये भरपूर कॅनल आहेत. त्यानंतर तिथं बेवो कॅथेड्रल आहे. नंतर सेंट जेन्स कॅथेड्रल आहे. आल्टर ऑफ घेंट आहे. आणि तिथे एक आल्टर ऑफ घेंटची ब्युटिफुल पेंटिंग, सुंदर पेंटिंग पण एक तिथं करून ठेवलेलं आहे त्या चर्चच्या आतमध्ये. तुम्ही आत गेला तर तुम्हाला ते बघायला मिळतं. नंतर गॅवेस्टेन फोर्ट आहे. ते फोर्ट म्हणजे किल्ला आहे, मोठा किल्ला आहे, त्याच्याही आतमध्ये जाता येतो. त्या किल्ल्याच्या बरोबर समोर एक नदी आहे, लीव नावाची नदी आहे. आणि नदी असल्यामुळं आतमध्ये कॅनल्स आणि ह्या नदीला भरपूर प्रमाणात फिरवलंय. आणि आतमध्ये तुम्हाला त्या नदीच्या किनारी कितीतरी गोष्टी बघायला मिळतात. नंतर तिथं जे चर्च आहे त्या चर्चमध्येही जाता येतं. त्या चर्चमध्ये 91 मीटरची मोठी टॉवर आहे. त्या टॉवरवर बेलफ्राय ठेवलाय, म्हणजे थोडं बेल लावायची सोय केलेली आहे. त्याचाही फोटो टाकलाय मी. ते नंतर तिथून आम्हाला ते क्लॉथ हॉलला घेऊन गेले. त्याच्यानंतर त्या एरियामध्ये कॅफे, रेस्टॉरंट्स, असं बरंच काय 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 होतं. त्यामुळे तिथं आम्हाला चॉकलेट्स खाता आली. तिथं बनवतात चॉकलेट्स, गरम चॉकलेट खायला मिळतो तुम्हाला, तेही आम्हाला खायला मिळालं. त्याच्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये जाता आलं. ते थोडक्यात त्यांनी काय केलं, एका जागी बस थांबवली, गाईड पुढं होता आणि त्याच्या मागनं आम्ही फिरत फिरत गेलो. त्या दुसऱ्याही गावात म्हणजे घेंट आणि ब्रुगस दोन्ही गावात आमचं ह्याच पद्धतीनं फिरणं होतं. नंतर त्या ठिकाणी फिरत असताना आम्हाला जुनी वर्कशॉप्स रिस्टोर केलेली मिळाली. त्याच्यामध्ये कॉबल स्ट्रीट आहेत. कॉबल स्ट्रीट म्हणजे दगडाचा रस्ता आहे थोडक्यात. नंतर तिथं चांबाराचं घर असेल, कन्फेक्शनरी असेल, बार्बर म्हणजे न्हाव्याचं दुकान असेल, जेवणाची ठिकाणं असतील, त्याच्यानंतर जुनी घरं आहेत. नंतर ते कॅनलच्या भोवती आणखीन काय 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 स्ट्रक्चर्स आहेत. ही सगळी आम्हाला शांतपणे बघता आली. त्याने म्हणजे थोडक्यात तो आम्हाला बरोबर फिरवत घेऊन तास 1.5 तास फिरवत होता आम्हाला. आणि मग एका ठिकाणी थांबवल्यावर त्यानं सांगितलं की आता इथं तुम्ही म्हणजे थोडंसं काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. अर्थात आम्ही थोडं खाऊन घेतलं तिथे. आणि तिथून परत आम्हाला बसमध्ये घेऊन गेला. मग बसमधनं जेव्हा परत पुढच्या गावाला निघालो तर तिथं गेल्यानंतर आम्हाला त्यानं बेसिलिक ऑफ होली ब्लड ही ब्रुगसमध्ये आहे. नंतर हेले विथ बेलफ्राय तिथं पण आहे, म्हणजे मोठीच्या मोठी उंच कमान. त्या गावामध्ये आणखीन कितीतरी गोष्टी बघण्यासारख्या. तिथलं मार्केट, त्यांचा असणारा ट्रेड, म्हणजे जे काही ट्रेडिंग होतं पूर्वी बोटीनं, भारताबरोबर ट्रेडिंग होतं, भारतातली लोक तिथं गेलेली आहेत, ह्याचे प्रूफ्सही मिळतात. तर ते सगळं ट्रेडिंगचं कसं होतं, कॅनलमधनं बोटी कशा यायच्या, जुन्या बोटी काय टाईपच्या होत्या, हे सगळं आम्हाला बघायला मिळालं. तिथलीही मार्केट प्लेस बघायला मिळाली. तिथे एक टॉवर आहे, ते क्लाइंब करता येतं. आम्ही केलं नाही, परंतु क्लाइंब करता येतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्लाइंब केलं तर तुम्हाला तिथलं ट्रेझर बघता येतं. नंतर तिथं चर्च ऑफ आवर लेडी आहे जवळच, ते बघता आलं. हे सगळं बघून म्हणजे आता त्याचे बरेच फोटो टाकलेत मी. जे जुने जुने फोटो आहेत मध्यंतरी
तुम्हाला स्क्रिप्टमध्ये मिळतील ते सगळे घायंट आणि ब्रुगसचे आहेत. मग तिथून आम्ही परत आलो. परत आल्यानंतर जी संध्याकाळची वेळ होती त्याच्यामध्ये आम्ही युरोपियन युनियनच्या ऑफिसेस कॉम्प्लेक्सच्या तिकडे गेलो आणि काही चौक होते ते आम्ही बघितले नव्हते, काही बागा बघितल्या नव्हत्या, काही पॅलेसेस बघितले नव्हते, लांबचे होते ते. हे सगळं फिरत फिरत आमच्याकडे पास असल्यामुळे कुठल्या लोकलनं जाता येते बघायचं आणि तो मॅप वापरून जायचं. आणि मॅपवर फायद्याचं असं असतं की कुठल्या नंबरचा बस कुठून कुठं जाते वगैरे सगळं त्यांनी दिलेलं असतं. त्यामुळं बस, मेट्रो, ट्रॅम या सगळ्याचा वापर करून आम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं फिरलो आणि ते गाव पूर्ण आम्हाला बघता आलं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. त्यामुळे आता तुम्हाला जे व्हिडिओ प्रेझेंटेशन आहे त्यात मधल्या भागात युरोपियन युनियनचं जे काही म्हणजे म्युझियम आहे ते आहे. पण शेवटी पुन्हा याच गावातले म्हणजे मेन सिटीमधले फोटोज आहेत जे आम्ही नंतर नंतर फिरलो. युरोपियन युनियनची बिल्डिंग्स आणि त्या सगळा भाग आम्ही बघितला. असं सगळं बघून आम्ही परत सेंटरला आलो, सिटी सेंटरला. सिटी सेंटरला आल्यानंतर मग आम्ही जेवण केलं. तिथली स्पेसिफिकली एक गोष्ट खायची असते, 2 फोटो मी टाकलेत. तर तिथं मसल्स म्हणजे आपल्याकडे एकशिपी जी म्हणतो ती अतिशय सुंदर मिळते. तर ती एकशिपी खाल्ली आणि ते सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर आलो आणि रेस्ट घेतली. कारण दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून यायचो होतो परत रेल्वे स्टेशनला आणि आमच्या पुढच्या स्टॉपला जायचं होतं. तुम्ही व्हिडिओ बघता ह्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.